दरम्यान सोयाबीन खरेदीच्या मुद्द्यावरनं भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। त्यांनी विदर्भात कापूस खरेदीची सुद्धा परिस्थिती बिकट असल्याचं सांगितलं। सीसीआय नाममात्र खरेदी करत असल्याचं ते म्हणतायत। कृषी खात्यानं काहीही केलेलं नाही। सोयाबीन खरेदीमध्ये अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा असल्याचा हल्लाबोल देखील त्यांनी केला। जेवढे पैसे मदत म्हणून देतोय तेवढेच काढून घेतोय असं म्हणत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। आणि लेबर ओरिएंटेशनमुळे आज लोक कंप्लीट सोयाबीन कापसाकडे वळलेले आहेत। तुमच्या घरी खायलाही अन्न नाही आणि शेतकरी आत्महत्या ज्या होऊन राहिल्या माननीय अध्यक्ष महोदय, त्याच्यामागे सगळ्यात मोठं कारण हेच आहे की आपण कॅश क्रॉपकडे वळल्यामुळे सीजनल काम आलं, सीजनल क्रॉप आले, वर्षभर लोकांना कामच नाही। शेती असा व्यवसाय आहे की वर्षभर माणसाला पोहोचू शकते। कापसाची तीच परिस्थिती नाही। जर एकरी कापूस 5 क्विंटल 6 क्विंटल सीसीआयमध्ये घेतो, त्यांनी जर 10 आणि 12 क्विंटल नाही घेतला तर तो शेतकरी 1000-1200 रुपये क्विंटल नागोला जाणार आहे। हे दोन विषय, नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती ह्या जुळ्या बहिणी आहेत। दोन्ही प्रकल्प सुरू ठेवायचे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।